विद्यार्थी मित्रांनो, हीट चॅप्टर मध्ये काल आपण होप्स ॲपरेटसची माहिती पाहिली. होप्स ॲपरेटस द्वारे आपल्याला अनॉमिलस बिहेवियर ऑफ वॉटर लक्षात येते. एक्सपेरिमेंटल अनॉमिलस बिहेवियर ऑफ वॉटर काय आहे लक्षात आले. 0 ते 4 डिग्रीमध्ये किंवा 4 ते 0 डिग्रीमध्ये वॉटरचं बिहेवियर अनॉमिलस असतं. कारण generally we know that on heating liquids, liquid expand. Heating केल्यानंतर लिक्विड एक्सपांड होतो, पण वॉटर 0 ते 4 मध्ये हीट केल्यावर एक्सपांड होण्याच्या ऐवजी कॉन्ट्रॅक्ट होतो. कॉन्ट्रॅक्ट झालं म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीजेस, डेन्सिटी इन्क्रीजेस. 0 ते 4 डिग्रीमध्ये 4 डिग्रीला सर्वात त्याचा व्हॉल्यूम कमी होतं, डेन्सिटी मॅक्झिमम होते. लक्षात ठेवा. 4च्या पुढे पुन्हा बिहेवियर नॉर्मल राहील. म्हणून 0 ते 4 या टेम्परेचरमध्ये वॉटर अनॉमलस बिहेवियर दाखवत. हे आपण होप्स ॲपरेटसद्वारे पाहिलं. 12 डिग्री पासून वॉटर आपण कूल केलं 0 डिग्रीपर्यंत. 12 ते 4 पहिल्यांदा वॉटर कूल झाल्यानंतर व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्ट, डेन्सिटी इन्क्रीज झाली आणि वॉटर पहिल्यांदा होप्स ॲपरेटसमध्ये बॉटमला जातो. 4 डिग्रीच्या खाली 4 ते 0 डिग्रीमध्ये पुन्हा अनॉमलस बिहेवियर स्टार्ट झालं. वॉटर कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या एक्सपांड झाला, व्हॉल्यूम इन्क्रीज, डेन्सिटी डिक्रीजेस आणि वॉटर टॉपला जमा व्हायला सुरुवात झाला आणि 0 डिग्रीला तो आईसमध्ये कन्वर्ट झाला असं आपल्याला सांगतात. यावर आधारित काही क्वेश्चन विचारले आपल्याला. पेज नंबर 66. In regions with cold climate, the aquatic plants and animals can survive even when the atmospheric temperature goes below 0 degree Celsius. थंड प्रदेशामध्ये 0 डिग्रीपेक्षा जरी तापमान कमी केलं तरी त्यामध्ये जे काही पाण्याचे साठे आहेत, उदाहरणार्थ एखादं डबकं असेल किंवा तलाव असेल, यामध्ये पाण्यातील ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲनिमल जिवंत राहतात 0 डिग्री तापमानावर सुद्धा. कारण काय लक्ष द्या, जेव्हा टेम्परेचर कमी होत असताना 4 डिग्रीपर्यंत जे काही वॉटर आहे, 4 डिग्रीपर्यंत वॉटर कुलिंग झाल्यानंतर वॉटर काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, व्हॉल्यूम डिक्रीज, डेन्सिटी इन्क्रीज आणि 4 डिग्रीपर्यंत वॉटर बॉटमला जमा होत असतं. समजा एखादं हा तलाव आहे, 4 डिग्रीपर्यंत वॉटर बॉटमला जमा होत असतं कुलिंग झाल्यावर. कारण 4 डिग्रीपर्यंत जे काही नॉर्मल टेम्परेचर पासून असतं, 20 डिग्रीपासून 4 डिग्रीपर्यंत घ्या, वॉटर कॉन्ट्रॅक्ट, व्हॉल्यूम डिक्रीज, डेन्सिटी इन्क्रीजेस, वॉटर जमा. 4 ते 0 अनॉमलस बिहेवियर स्टार्ट होते आणि इथं 4 ते 0 जेव्हा कुलिंग व्हायला स्टार्ट होते तेव्हा वॉटर काय होणार, व्हॉल्यूम इन्क्रीज, एक्सपांड व्हायला लागतं, डेन्सिटी डिक्रीजेस आणि यामुळे वॉटर टॉपला जमा होतो 0 डिग्रीपर्यंत. आणि 0 डिग्रीला त्याचा बर्फ तयार होतो, आईस तयार होतो. किती डिग्रीला, 0 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी बर्फ तयार होतो. 4 ते 0 डिग्रीच्या खालचं जे काही पाणी आहे ते पूर्ण इथं मध्ये जमा व्हायला लागतात. 0 डिग्रीला बर्फ तयार होतो. जेव्हा हा बर्फ तयार होतो वरील 0 डिग्री खाली 4 डिग्री, खालचं तापमान कमी होत नाही. कारण काय, बर्फाचा थर तयार झाल्यानंतर आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. लक्षात घ्या, उष्णता रोधक आहे. म्हणून या बर्फाच्या खाली जे काही पाणी आहे, या पाण्याचं जे काही 4 डिग्री तापमान आहे, हीट आहे, ती हीट याच्या बाहेर जात नाही. आतली हीट याच्या बाहेर, बर्फाच्या बाहेर जात नाही. कारण आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. म्हणून वरी जरी बर्फाचा थर असला त्याच्या खाली पाणी असतं आणि 4 डिग्रीचं पाणी असतं. म्हणून त्या 4 डिग्रीमध्ये जलचर, वनस्पती, प्राणी यामध्ये व्यवस्थितपणे जगू शकतात. आईसच्या एका मुद्दा वॉट आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट यामुळे. आणि अनॉमलस बिहेवियरमुळे 0 डिग्रीला बर्फ हा वर येऊन जमा होतो,
व्हॉल्यूम वाढल्यामुळं जनरली कुठलाही सॉलिड हा पाण्यात बुडायला पाहिजे, पण बर्फ हा बुडत नाही, तर बर्फ तरंगतो एनॉमिलस बिहेवियर बुडत. आणि या एनॉमिलस बिहेवियरचा फायदा जलचर प्राण्यांना आहे. वरी जरी 0 डिग्री तापमान असतं, खाली 4 डिग्रीचं तापमान असतं, तर आतली हीट बाहेर जात नाही. आतली हीटला रोखण्याचं काम बर्फ करतं. आईस इज अ बॅड कंट्रोल ऑफ हीट. म्हणून जलचर प्राणी वनस्पती चांगल्या पद्धतीने जगू शकतात. In cold region, in winter, the pipes for water supply break and even rocks crack. थंडीच्या थंड प्रदेशात हिवाळ्यामध्ये नळाचे जे पाईप असतात ते फुटतात, क्रॅक्स होतात, खडकं सुद्धा क्रॅक्स होतात. याच्या मागे कारण दाखवतात. पहा की जेव्हा नॉर्मल वॉटर असते, पाईपमध्ये जेव्हा पाणी जमा होतं, हिवाळ्यामध्ये टेम्परेचर डाऊन होतं. टेम्परेचर डिक्रीज होत असताना वॉटरचं जेव्हा टेम्परेचर डिक्रीज होते 4 डिग्रीपर्यंत वॉटर काय होणार, कॉन्ट्रॅक्ट होतं. व्हॉल्यूम कमी असते, डिक्रीज होते, म्हणून तो पाईपमध्ये पाणी जास्त बसतं. जेव्हा 4 ते 0 डिग्री येऊ तेव्हा वॉटर काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या म्हणजे एक्सपांड होतो, प्रसरण पावतो. बर्फ होत असताना तो एक्सपांड होतो, 0 डिग्रीला बर्फ होतो, व्हॉल्यूम इन्क्रीज होते. आता पाईपमध्ये जे पाणी जमा आहे त्याला जागा नाही एक्सपांड होण्यासाठी, मग तो जागेवर एक्सपांड होत असल्यामुळे पाईपवर ताण पडतो आणि पाईप क्रॅक होतो. 4 to 0 डिग्री सेल्सिअस यामध्ये काय होतं, एक्सपान्शन होतं, व्हॉल्यूम इन्क्रीज होते, 0 डिग्रीला बर्फ तयार होतो आणि त्याचा ताण पडून पाईप काय होते, क्रॅक्स होतो. खडकामध्ये तसं, खडकामध्ये पाणी जमतं, व्हॉल्यूम पहिल्यांदा डिक्रीज असते, पण जेव्हा 4 to 0 डिग्री व्हॉल्यूम काय होणार, वाढायला आणि त्या खडकावर ताण पडतं, खडकं फुटायला लागतं. तर हा सगळा परिणाम एनॉमिलस बिहेवियरचा आहे. कोणाचा आहे? तर पुढे बघूया एनॉमिलस बिहेवियर नंतर. आता ड्यू पॉइंट म्हणजे काय, ह्युमिडिटी म्हणजे काय, दव बिंदू. ड्यू पॉइंट म्हणजे दव बिंदू आणि ह्युमिडिटी आर्द्रता म्हणजे काय. तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर जास्तीत जास्त भाग पाण्याचा आहे. पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. 71% ऑफ एरिया इज ऑक्युपाइड बाय वॉटर. त्यामुळं पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि या पाण्याचं बाष्पीभवन होत असतं. समुद्राच्या पाण्याचं इव्हॅपोरेशन होत असते, म्हणून या पाण्याची जे काय बाष्प आहे, वाफ आहे, हे हवेमध्ये जमा असतं. सो देर इज अ प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर. हवेमध्ये बाष्प आहे. या हवेमध्ये बाष्प कमी जास्त असतं. हवेमध्ये कॅपॅसिटी असते की बाष्पला धरून ठेवण्याची, होल्ड करण्याची. हे त्या टेम्परेचरवर आहे. टेम्परेचरनुसार हवेमध्ये बाष्प जमा असतात. जेवढं जास्त टेम्परेचर तेवढा बाष्प हा जमा राहू शकतो. हवेची कॅपॅसिटी जास्त असते वॉटर वेपरला होल्ड करायची. जेवढं टेम्परेचर कमी तेवढे वॉटर वेपर कॅपॅसिटी कमी असते. हवेची कॅपॅसिटी वॉटर बाष्प धरून ठेवण्याची कमी होते. कमी टेम्परेचर, जास्त टेम्परेचरला हवा जास्त बाष्प टिकून ठेवू शकतो. ओके, त्यामुळं या ह्याच्यामुळे हवेमध्ये जर बाष्प असेल, या बाष्पामुळं हवा ओलसर बनते, मॉइस्ट बनते आणि यालाच आपण ह्युमिडिटी म्हणतो. द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर अँड द एअर बिकम्स मॉइस्ट, इट इज कॉल्ड ह्युमिडिटी. त्यालाच आपण काय म्हणतो, ह्युमिडिटी. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज नोन ॲज ह्युमिडिटी. हवेतील ओलसरपणा, हा ओलसरपणा कोणामुळे आला, बाष्पामुळे आला, पाण्याच्या वाफेमुळे आला आणि त्या ओलसरपणाला आपण ह्युमिडिटी म्हणतो. काय म्हणणार, ह्युमिडिटीवर लक्षात आलं. हवेमध्ये काय असतं, बाष्प. पुढे बघूया आता ड्यू पॉइंट म्हणजे काय. आता सांगितले की दिलेल्या जागेमध्ये, दिलेल्या जेवढा हवेचा आकारमान आहे, व्हॉल्यूम आहे आणि त्या ठराविक टेम्परेचरला हवा बाष्प टिकून ठेवण्याची कॅपॅसिटी ठरलेली असते. सो फॉर अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर there is a limit
ऑफ एअर टू होल्ड द वॉटर वेपर. वॉटर वेपरला होल्ड करण्याची कॅपॅसिटी त्या हवेच्या व्हॉल्यूमवर अवलंबून आहे आणि टेम्परेचरवर अवलंबून आहे. जेवढं जास्त टेम्परेचर तेवढं जास्त बाष्प टिकून राहील, जेवढं टेम्परेचर कमी तेवढं बाष्प कमी टिकून राहील. लक्षात ठेवा. दिलेल्या टेम्परेचरला दिलेल्या व्हॉल्यूम ऑफ एअर मध्ये जर बाष्पाचं लिमिटपेक्षा जास्त बाष्प जमा असेल तेव्हा त्या हवेला सॅच्युरेटेड एअर म्हणायचं. काय म्हणणार? सॅच्युरेटेड एअर. सॅच्युरेटेड एअर कधी म्हणणार? यामध्ये जर बाष्पाचं प्रमाण जास्त असेल, एक्सेस ऑफ वॉटर वेपर दॅन द लिमिट पेक्षा जास्त असेल त्याला सॅच्युरेटेड. त्याच्यामध्ये एक्सेस ऑफ वेपर. आणि जर कमी प्रमाणात वेपर असेल तर त्या एअरला काय म्हणणार? अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड एअर विथ वॉटर वेपर. यामध्ये मिनिमम वेपर कमी असेल. ठीक आहे. पुढे बघा. तर सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे लक्षात आलं. सॅच्युरेटेड कधी म्हणणार? जर हवेमध्ये लिमिटपेक्षा बाष्प जास्त असेल. If the air contains excess of water vapor than limits, it is called saturated air with water vapor. And if the air contains minimum water vapor than limit, then it is called unsaturated air with water vapor. आता ड्यू पॉइंट म्हणजे काय असतं लक्षात घ्या की टेम्परेचर नुसार हवेची कॅपॅसिटी आहे. उदाहरणार्थ 40 डिग्रीचं वॉटर तापमान घेतलं. 40 डिग्री सेल्सिअसला ह्या टेम्परेचरला 1 किलोग्रॅम जर हवा घेतली, 1 किलोग्रॅम एअर मध्ये 49 ग्रॅम वेपर. वॉटर वेपर किती? 49 ग्रॅम वॉटर वेपर होल्ड होऊ शकतो. कॅपॅसिटी आहे 1 किलोग्रॅम हवेची कॅपॅसिटी. 40 डिग्रीला किती बाष्प तो टिकून ठेवू शकतो? 49 ग्रॅम बाष्प टिकून ठेवू शकतो. ठीक आहे. जर या 40 डिग्रीला 1 किलोग्रॅम हवेमध्ये जर बाष्प 49 पेक्षा जास्त वाढला तर काय करणार? ती हवा काय करणार की जे काय मॅक्झिमम वॉटर वेपर आहे त्या वॉटर वेपरचं द्रवबिंदूत रूपांतर होते, पाण्याच्या थेंबात रूपांतर. समजा 40 डिग्रीला 55 ग्रॅम वॉटर वेपर प्रेझेंट आहे. कॅपॅसिटी किती आहे हवेची? 40 डिग्रीला 49. कितीनं वाढलं? 6 ग्रॅम वॉटर वेपर जास्त झाला, बाष्प जास्त झाला. तो 6 ग्रॅम बाष्प हा पाण्याच्या थेंबात जमा. जिथं कुठं पृष्ठभाग मिळाला, काही असो, सायकल असो, बाईक्स असो, टेबल असो, त्या ठिकाणी झाडाची पानं असो, त्या ठिकाणी बाष्पाचं पाण्याच्या थेंबात रूपांतर होते. त्यालाच आपण द्रवबिंदू. कधी होते असं? जर मर्यादेपेक्षा बाष्प हवेमध्ये जमा झाला असेल तेव्हा जो काही जास्त आहे बाष्प आहे त्याचं पाण्यामध्ये रूपांतर. तर 40 डिग्रीला 1 किलोग्रॅम हवेमध्ये किती बाष्प टिकू शकते? 49 ग्रॅम. तर 55 ग्रॅम बाष्प जर आला तर काय होणार? उरलेले जे काही 6 ग्रॅम आहे त्याचं द्रवबिंदूत रूपांतर होते. लक्षात. तेव्हा द्रवबिंदू तयार होतो म्हणजेच बाष्पाचं पाण्यात रूपांतर होतं. त्यानंतर काही वेळेस काय होतं? थंडीमध्ये टेम्परेचर बदलत जातं, आणखीन कमी होत जातं. टेम्परेचर कमी झाल्यामुळे हवेमध्ये बाष्प टिकून ठेवण्याची कॅपॅसिटी काय होणार? ती पण कमी होणार आणि त्यामुळे द्रव तयार होणार. पहा लक्ष द्या. 40 डिग्रीला 49 ग्रॅम ठेवलं बाष्प हवेमध्ये आहे 49 ग्रॅम, याचा द्रवबिंदू तयार होणार नाही. जर 49 पेक्षा जास्त असेल तरच काय द्रवबिंदू तयार होणार. आता 20 डिग्री जर आपण टेम्परेचर घेतलं, 20 डिग्री तापमानाला 1 किलोग्रॅम हवेमध्ये बाष्प टिकून ठेवण्याची कॅपॅसिटी आहे 14.7 ग्रॅम वॉटर वेपर. 14.7 ग्रॅम एवढी कॅपॅसिटी आहे बाष्प टिकून ठेवण्याची विदाउट कंडेन्सेशन. विदाउट कंडेन्सेशन म्हणजे या बाष्पाचं पाण्यात रूपांतर होत नाही. जर 20 डिग्री तापमानाला 1 किलोग्रॅम हवेमध्ये एवढा बाष्प असेल 14.7 ग्रॅम,
हा बाष्प टिकून राहतो, याचं पाण्याच्या याच्यात थेंबामध्ये रूपांतर होणार नाही. लक्षात घ्या. 40 डिग्रीला किती बाष्प टिकून राहतो? 49 ग्रॅम टिकून राहतो, त्याचं पाण्याच्या थेंबात रूपांतर होत नाही. मग काय होतं बघा, कधी दोन बिंदूला समजा 40 डिग्री तापमान 1 किलोग्रॅम आहे, 49 ग्रॅम आपण वॉटर वेपर प्रेझेंट आहे. 49 ग्रॅम वॉटर वेपर प्रेझेंट आहे म्हणजे हवा कशी आहे की हव्यामध्ये बाष्प टिकून राहते, इथं दव बिंदू तयार होणार. पण आता हवा तीच आहे, 1 किलोग्रॅम आहे, टेम्परेचर कमी केलं, 40 वरून 20 आणलं, 40 वरून किती आणलं? 20 आणलं. हवेमध्ये बाष्प किती होता? 49 ग्रॅम. पण आता टिकून किती राहील? 49 पैकी फक्त 14.7 ग्रॅमच टिकून राहील. किती टिकून राहणार? 14.7 ग्रॅम. आणि बाकीचा जो भाग उरेल, जेवढा काय भाग उरेल तो कशामध्ये रूपांतर होईल? दवबिंदू तयार. 49 मधून 14.7 वजा करा, उरलेले जेवढे काही ग्रॅम आहेत तो बाष्प पूर्ण पाण्याच्या थेंबात जमा होतो आणि त्याला दवबिंदू म्हणतो. आणि त्या टेम्परेचरला ड्यू पॉइंट, 20 डिग्रीला काय म्हणणार? ड्यू पॉइंट. लक्षात ठेवा. म्हणजे काय झालं, 40 डिग्रीला हवा कशी होती? अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड म्हणजे काय? मिनिमम वॉटर होतं, कॅपॅसिटीनुसार 49 ग्रॅम होतं, 49. ठीक आहे. पण तेच आता 20 डिग्रीला काय झालं? हवा काय झाली? सॅच्युरेटेड बनली. कारण काय? 20 डिग्रीला फक्त बाष्प किती पाहिजे? 14.7. आपण बाष्प किती होता? 49 होता. म्हणून तीच हवा आता काय होणार? सॅच्युरेटेड होणार. आणि 49 पैकी जो उरलेला भाग आहे 14.7 वजा केल्यानंतर उरलेला भाग हा बाष्पाचा पाण्याच्या थेंबात रूपांतर होतं, त्याला आपण दव बिंदू. म्हणूनच दव तयार होतात. हिवाळ्यामध्ये जसं जसं थंडी वाढायला लागते, पहिल्यांदा जास्त टेम्परेचरमुळं हवेमध्ये बाष्प जमा झालेला असतो, थंडीमुळं टेम्परेचर कमी कमी होते, म्हणून हवेची कॅपॅसिटी बाष्प टिकून ठेवण्याची कमी होते, म्हणून उरलेला बाष्प हा पाण्याच्या थेंबात रूपांतर होतो, त्यालाच आपण दव म्हणतो. आणि त्या टेम्परेचरला आपण ड्यू पॉइंट, टेम्परेचरला काय म्हणतात? ड्यू पॉइंट. लक्षात. यावर ड्यू पॉइंटचे आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल? सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर in a given volume of air and its temperature decreases, त्या अनसॅच्युरेटेड एअरचं टेम्परेचर कमी करा. टेम्परेचर इथपर्यंत कमी करायची, द टेम्परेचर ॲट विच अनसॅच्युरेटेड एअर बिकम्स सॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड एअर काय बनायली? सॅच्युरेटेड बनायली. तेव्हा त्या टेम्परेचरला म्हणणार आपण ड्यू पॉइंट. कारण काय? बघा, 40 डिग्रीला ही कॅपॅसिटी, 20 ला ही कॅपॅसिटी. समजा टेम्परेचर आपण 40 डिग्री घेतलं, किती बाष्प आहे? समजा 49 ग्रॅम बाष्प आहे. तर हा बाष्प पाण्याच्या थेंबात रूपांतर होणार नाही, याला आपण अनसॅच्युरेटेड काय म्हणूया? अनसॅच्युरेटेड. आता बाष्प तेवढाच आहे, टेम्परेचर 40 वरून 20 डिग्रीला आणलं आपण. 40 वरून 20 डिग्रीला आणलं तर 20 डिग्रीची कॅपॅसिटी किती आहे हवेची? 14.7 ग्रॅमच बाष्प टिकून राहतो. म्हणून हा जो बाष्प आहे हा काय झाला? मॅक्सिमम झाला, म्हणून ती हवा काय बनली? सॅच्युरेटेड बनली. काय बनली? सॅच्युरेटेड बनली. म्हणून 20 डिग्री मध्ये फक्त 14.7 ग्रॅम टिकून राहील, बाकीचा जो भाग आहे तो कशामध्ये काय? त्याचं कंडेन्सेशन होणार. कंडेन्सेशन म्हणजे काय? वॉटर वेपरचं पाण्याच्या थेंबात रूपांतर होणार. 49 मधून वजा करा 14.7, जेवढे काय उरतात ते म्हणजे त्याचं दव बिंदू तयार होईल. यालाच ड्यू पॉइंट म्हणतात. लक्षात ठेवा की सुरुवातीला मॅक्सिमम टेम्परेचर असतं, त्यामुळे हवेत बाष्प जास्त राहतं, थंडीमुळे टेम्परेचर कमी होतं, तोच बाष्प काही प्रमाणात पाण्याच्या थेंबात रूपांतर होतो, त्याला आपण ड्यू पॉइंट म्हणतो. लक्षात ही जी हवा अनसॅच्युरेटेड होती, त्या अनसॅच्युरेटेड एअरचं टेम्परेचर डिक्रीज करा, तीच हवा सॅच्युरेटेड होऊन जाईल आणि दव तयार होईल, त्याला आपण ड्यू पॉइंट